दिल्लीत एका मागोमाग एक गुप्त बैठका, मुंबईत अचानक वाढलेल्या भेटीगाठी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शहा आणि विनोद तावडे या सर्व नावांभोवती अचानक वाढलेली चर्चा. आणि आता एकच प्रश्न महाराष्ट्रभर विचारला जातोय, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची स्क्रिप्ट लिहिली जातीये का, की हा फक्त राजकीय धुरळा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक भेट, प्रत्येक विधान आणि पडद्यामागचं संपूर्ण राजकीय गणित समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घटनांचा वेग इतका वाढलाय की प्रत्येक दिवसागणिक नवं राजकीय समीकरण समोर येताना दिसतंय. दिल्लीतील बैठका, मुंबईतील अचानक वाढलेल्या भेटीगाठी, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा, महायुतीतील अंतर्गत हालचाली या सगळ्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना मोठी हवा मिळाली आहे. मात्र इथे एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करून घेणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आज आपण अफवा नाही तर उपलब्ध घडामोडी आणि त्यामागचं राजकीय विश्लेषण समजून घेणार आहोत. दिल्लीतील हालचालींचा महाराष्ट्राशी काय संबंध? गेल्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तार किंवा मोठे राजकीय निर्णय होतात तेव्हा त्याचा परिणाम अनेक राज्यांवरही दिसून येतो. याच काळात महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते दिल्लीत गेले. काहींनी केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली तर काही महत्त्वाच्या बैठकाही झाल्या. यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की दिल्लीत फक्त मंत्रिमंडळ विस्ताराचं गणित सुरू आहे की महाराष्ट्रासाठीही काही मोठा निर्णय तयार होतोय. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चा का पेटली? या सर्व चर्चांना खरी गती मिळाली ती एका भेटीमुळे. भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मुंबईत बैठक झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीनंतर लगेच अनेक शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्या. काहींनी संभाव्य राजकीय सहकार्याची चर्चा केली तर काहींनी भविष्यातील नव्या समीकरणाचा अंदाज व्यक्त केला. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणत्याही पक्षाने अधिकृत माहिती दिलेली नाही. म्हणून या भेटीकडे राजकीय शक्यता म्हणूनच पाहावं लागेल. या सगळ्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं, महायुतीमध्ये नवीन पक्ष येणार असल्याची कोणतीही माहिती नाही. सध्याच्या मित्र पक्षांसोबतच सरकार पुढे जाईल. हे विधान महत्त्वाचं होतं कारण यामुळे सुरू असलेल्या अनेक चर्चांना सार्वजनिकरित्या नकार देण्यात आला. पण राजकारणात अनेकदा अधिकृत विधान आणि पडद्यामागच्या चर्चा या वेगळ्या असतात असं मानणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा अर्थ काय? याच काळात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भातील बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी ही भेट प्रशासकीय असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र शरद पवारांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची परंपरा महाराष्ट्रात नवीन नाही. कारण शरद पवार हे संवादातून राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या भेटीलाही विविध अर्थ लावले गेले. मुख्यमंत्री बदलाची चर्चा किती वास्तववादी? आता सर्वात मोठा प्रश्न, खरंच मुख्यमंत्री बदल होऊ शकतो का? याचं उत्तर सध्या तरी सरळ आहे. कोणताही अधिकृत निर्णय नाही, ना भाजपने, ना महायुतीने, ना केंद्रीय नेतृत्वाने असा कोणताही संकेत दिलेला नाही. मात्र राजकीय निरीक्षक असं मानतात की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षीय रणनीती आणि 2029च्या तयारीमुळे प्रत्येक पक्ष आपापले पर्याय तपासत आहे. यामुळे भेटी वाढल्या आहेत, चर्चा वाढल्या आहेत आणि अंदाजही वाढले आहेत. भाजप समोर आज सर्वात मोठं आव्हान म्हणजे महायुतीतील 3 मोठे घटक पक्ष एकत्र ठेवणं. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांचं राजकीय संतुलन राखणं हे सोपं काम नाही. कोणताही मोठा निर्णय घेताना या तिन्ही पक्षांच्या भविष्यातील समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. शरद पवार फॅक्टर अजूनही का महत्वाचा? राजकारणात एक नाव आजही सर्वाधिक चर्चेत राहतं, ते म्हणजे शरद पवार. कारण ते कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नेते नाहीत,
त्यांचा संवाद जवळपास सर्व पक्षांशी असतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भेटीला, प्रत्येक हालचालीला, प्रत्येक विधानाला राजकीय अर्थ लाभला जातो. म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या राजकारणात पवार फॅक्टर कायम चर्चेचा विषय ठरतो. आता पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. जर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो का? महायुतीमध्ये काही नवीन राजकीय बदल होतात का, की सध्याचं नेतृत्व कायम राहतं? याची उत्तरं पुढील काळात मिळतील. पण आजच्या घडीला मुख्यमंत्री बदल निश्चित झाला आहे असं म्हणण्यासाठी कोणताही अधिकृत आधार उपलब्ध नाही. आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते म्हणजे भेटी आहेत, चर्चा आहेत, राजकीय हालचाली आहेत, पण अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही. राजकारणात प्रत्येक भेट म्हणजे युती नसते, प्रत्येक चर्चा म्हणजे नेतृत्व बदल नसतो आणि प्रत्येक अफवा म्हणजे वास्तवही नसतं. म्हणूनच आगामी दिवसांमध्ये अधिकृत घोषणा आणि प्रत्यक्ष घडामोडींवर लक्ष ठेवणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते महाराष्ट्रात खरंच मुख्यमंत्री बदल होऊ शकतो का, की या सर्व चर्चा केवळ राजकीय वातावरण तापवण्यासाठी सुरू आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं असंच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.